सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओ फ्रंटला असल्यामुळं आपलं पेज फ्रंटला असल्यामुळं तुम्हाला लक्षात येत असेल की आज आपण पाहत आहोत ANMचे 2021ची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचे PYQ. ओके, मुद्दा PYQ पाहण्याचा नाही की प्रश्नाचं स्वरूप काय, तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, कसं करायचं आहे, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो. बरोबर, तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगू का, तुम्ही ANM वाले कुठं कुठं फॉर्म भरतात माहिती आहे का, जिथं जिथं आरोग्य आणि डिपार्टमेंटचा संबंध येतो तिथं तिथं DMER जर निघाल्या तर ओके, अधिपरिचारिकाच्या जास्त निघतात तिथं. त्यानंतर जिल्हा परिषद, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका मनपा. ओके, ही ANM आणि GNM, ANM GNM हे दोन्ही पद वेगवेगळे आहेत. आरोग्य सेवक महिला, ओके, जिथं म्हटलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये तिथं फक्त ANM वाले भरतील. GNM वाले स्टाफ नर्सिंग BSc नर्सिंग वाले भरले तरी ते अपात्र झाले मागच्या वेळेस. ANMचं महाराष्ट्रात सर्वात कमी मार्काला नोकरी लागणारं कोणतं पोस्ट म्हणजे शिक्षण असेल तर ANM. वैशिष्ट्य म्हणजे मागच्या झेडपीमध्ये 30 ते 40% ह्या जागा रिक्त राहिल्या, कारण ANMच्या मुलींना जी परीक्षा घेतल्यानंतर अट होती 90 मार्क पडण्याची, 90 मार्क 200 पैकी ते पडले नाही, म्हणून ते अपात्र ठरले. आणि आजही काही जे आहेत ते कंत्राटी काम करतात. त्यामध्ये आमचे नातेवाईक देखील काय त्यांना सांगितलं होतं की फक्त तुम्हाला पास व्हा, तुम्हाला नोकरी लागते. आणि काही जण फॉर्म भरत होते, वेळात वेळ पार्ट टाइम करून काम करत होते, ते 92 मार्क 110 मार्क ओके त्या मार्काला लागलेले आहेत. ही वास्तविकता आहे. मग आता ही जी सर्व काही चालू आहे, आता सार्वजनिक आरोग्याची जाहिरात येणार आहे, जिल्हा परिषदला तुम्ही खूप ठिकाणी पात्र आहे. मग तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कट अभ्यासाच्या मार्फत काय करावं आणि कसं करावं हे लक्षात आलं पाहिजे. ओके, मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही जॉईन केलेला आहे. जर हा व्हिडिओ यूट्यूबला असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला जो आहे ANM GNM सध्या एकच बनवलेला आहे मी, कारण वेळेअभावी मला GNM आणि स्टाफ नर्सला पाहिजे तसं फोकस करता येत नाही, परंतु तुम्हाला देखील जवळपास असंच आहे. परंतु ANM हे जे आहे त्याचं एकदम परफेक्शन होऊन जाईल, त्याच्यात काही डाऊट नाही. GNMला सपोर्ट होऊन जाईल. ओके, GNMला थोडं डीपमध्ये आहे, अजून काम करणं चालू आहे. ओके, प्रॉमिस करू शकत नाही की ते पूर्ण होईलच म्हणून, परंतु ANM वाले मात्र कुठं जॉईन केलं असलं तरी इथं जॉईन करायचे आहे. ओके, 149 फी सध्याची आहे. ॲडव्हर्टाईज आल्यावर आपण वाढू, 499 आहे. टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्वाला अनुसरून हे आहे. आजचा व्हिडिओ का, कसा आणि कोठे, हे बघा, का, कसा, ओके आणि काय, ह्या 3 प्रश्नाला अनुसरून अभ्यास करायच्या दृष्टीनं बनवलेला आहे. 39 प्रश्न 42 प्रश्न आहेत त्यामध्ये. तर पहिलाच प्रश्न तुमच्या समोर आहे तो म्हणजे राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली. डायरेक्ट आरोग्याशी संबंध आहे का? नाही आहे, परंतु स्वच्छता आणि आरोग्यासह संबंध आहे. ओके, म्हणजे तुमच्या ह्याला नसला तरी जसं तुम्हाला हे बघा, ह्याचं उत्तर सांगून देतो. हे इसवी सन 2000 साली सुरू झाले. RR आबा या योजनेसाठी खूप आग्रही होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते राबवलेले आहे. सध्या बंद आहे. ओके, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्य विभाग व राज्यस्तरीय हे दिलं जात होतं, बक्षीस दिलं जात होतं. हागणदारी मुक्त गाव करणं हे ते सगळ्या गोष्टी होतं. सध्या तुम्हाला परीक्षेसाठी काय वाचायचे आहे तर एक लक्षात घ्या, आरोग्याशी निगडीत असलेल्या ज्या काही योजना आहेत, आरोग्य आणि योजना यांचा संबंध तुम्हाला ठेवून अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आरोग्याचा संबंध परत स्वच्छतेसोबत आला बरं का. स्वच्छ भारत अभियान, भारत अभियान अभ्यास सविस्तरपणे करा तुम्ही. आयुष्यमान भारत अभियान सविस्तरपणे करा. यावर मात्र कुठल्याही परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आत्ताच आरोग्याशी निगडीत असलेली स्वच्छता निरीक्षक या पदात देखील आलेला आहे. त्यानंतर जननी सुरक्षा योजना, वंदे मातरम योजना, अशा ज्या काही शासकीय योजना आहेत, जननी शिशु सुरक्षा योजना, त्यानंतर सावित्रीबाई फुले दत्तक कल्याण योजना, हे जे शासकीय योजना आहेत हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचं आहे. इवन आपला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जे आगामी येणार आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या योजना उपलब्ध होऊन जातील. आणि यावर सगळे जे काही PYQ आहेत आणि MCQ आहेत याचा घटकनीय कॉम्बिनेशन करून तुम्हाला जे आहे आपल्या टर्निंग पॉईंट्स ANM GNM मेंटरशिप प्रोग्राममध्ये उपलब्ध होईल. ओके, काही डाऊट नाही. आत्ता सध्या जॉईन केलं तर तुमचे पैसा वसूल कार्यक्रम आहे. ठीक आहे.
हे झालं संत गाडगे. अभ्यास काय करायचं पहिल्या प्रश्नावरून लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो. आता आपला दुसरा प्रश्न आहे, पाण्याची घनता डॅश डॅश या तापमानाला उच्चतम आहे. हा सरळ सरळ प्रश्न फिजिक्सशी रिलेटेड आहे, परंतु आपण तांत्रिकमध्ये कन्सिडर केलेला आहे. पाणी हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि आरोग्याच्या संबंधित पाणी हा जो टॉपिक आहे तो एवढा महत्त्वाचा आहे की असं एक परीक्षा नाही की त्याच्यामध्ये प्रश्न आलेला म्हणजे मिस झाला बा, तर 100% प्रत्येक परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओके. आता हा प्रश्न जरी फिजिक्सशी निगडीत असला तरी तुम्ही जीकेचा अभ्यास करत आहे असं गृहीत धरून, सामान्य विज्ञान यामध्ये फिजिक्स वाचलं असेल असे गृहीत धरून याला तांत्रिक आपण कन्सिडर करतोय प्रश्न. ओके. आता पाण्याच्या असंगत आचरण. ओके, ते काय आहे तुम्हाला माहित आहे. 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाच्या गटामध्ये ही जी काही रेंज आहे, पाण्याचे वर्तन हे जे काही इतर द्रव असतं, द्रव घटक असतं त्याच्या उलट, पूर्णपणे उलट असतं. यालाच पाण्याचे असंगत आचरण म्हटले जातात. ओके. आता मी थोडं तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर कट करून सांगतो काय होत असतं. एक लक्षात घ्या, पाण्याच्या असंगत आचरण. ओके, महत्वाचं बघू आपण. 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस कडे जात असताना, ओके, तर ह्याचं समजून घेण्यासाठी आपण काय करू, आपण पाणी थंड करणार आहोत असं लगू, डाऊन होणार आहे टेम्परेचर. बघा, ज्यावेळेस थंड करत असो आपण पाणी, थंड करताना पाणी काय होतं असतं, मूळ मुद्दा 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण पाणी थंड करतोय. थोडं समजून घ्या. त्या डिग्रीपर्यंत काय होते, नॉर्मल जसं बिहेवियर पाहिजे द्रवाचं तसं होतं. जेव्हा पाण्याचे तापमान आपण कमी करत असू, ओके, कमी करत असू, तेव्हा ज्यावेळेस इतर द्रव असतं त्या द्रवाप्रमाणेच पाण्याचे जे आहे तापमान, पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअस होईपर्यंत काय होत असतं, आकुंचन पावतं. आकुंचन म्हणजे हे होतं आणि घनता वाढते. 4 डिग्री सेल्सिअसला आकुंचन पावतं आणि घनता काय होते, वाढते. आता इथं 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलो आपण. पुन्हा काय करायचं आपल्याला, 4 डिग्री सेल्सिअस वर काय होत असतं नेमकं, या ठिकाणी घनता सर्वात जास्त होते. घनता सर्वात जास्त होते. याला प्रश्न आला तर कमाल हा शब्द वापरला जातो. आणि आकारमान जो आहे, आकारमान सर्वात कमी 4 डिग्री सेल्सिअसला आकारमान सर्वात कमी, आकारमान सर्वात कमी होतं. कमी म्हणजे किमान. ओके, किमान. ओके. आता आता पुढे चालू आपण. 4 डिग्री सेल्सिअसवर समजलं आपल्याला, परंतु आपण 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर थंड पाणी जर थंड होत असेल, वरचीवर थंड होत असेल इतर द्रव्य, तर आकुंचन पावला पाहिजे. हो काय, बरोबर आहे. परंतु काय होतं, जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा आणखी थंड केलं जातं पाणी, तेव्हा पाणी आकुंचन पावत नाही. आकुंचन पाणी जे आहे आकुंचन होत नाही. आकुंचन पावण्याऐवजी त्याचं काय होत असतं, प्रसरण होत असतं. 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत प्रसरण होते. हे झालं पाण्याचे विसंगत असंगत आचरण, म्हणजे निसर्गाच्या उलट करणं. ओके, पडू लागतं. त्यामुळे त्याचं काय होत असतं, आकारमान प्रसरण पावल्यावर काय होत असतं, आकारमान वाढत असते. ओके, हे जे आहे ते उलट क्रिया होत असते जी नॅचरली व्हायला नाही पाहिजे. बरोबर. आणि मग काय होत असते, घनता, आकारमान वाढल्यावर घनता काय होणार, कमी होणार. मग शेवटी 0 डिग्री सेल्सिअसला 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ होतो. पाण्याचा बर्फ होतो ज्याची घनता 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा 4 डिग्री सेल्सिअस पाण्यापेक्षा ही कमी असते. आता तुम्हाला वाटत असेल की बर्फ झाल्यावर कॉम्प्रेस व्हायला पाहिजे, तर तसं नाही. जर घनता कमी झाली म्हणजे बर्फाची, तर पाण्यावर बर्फ का तरंगत असतं, पाण्यावर बर्फ तरंगत असतं. हे लक्षात आलं तुमच्या, पाण्यावर बर्फ तरंगत असतं. तेही पाण्याच्या असंगत आचरणामुळेच, कारण पाण्यापेक्षा बर्फाची घनता कमी असते आणि पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला ही सर्वाधिक असते आणि आकारमान
ज्याची साईज आहे ती देखील सर्वात कमी असते, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आता पाण्याच्या असंगत आचरणामुळे काय होतं जलचरांचे संरक्षण होत असतं बरं का. त्यानंतर हिवाळ्यामध्ये जी पाईप आहेत, पाईप फुटतात, नळ फुटतात, पाईप फुटतात, हे सगळंच. त्यानंतर पाण्याच्या असंगत गुणधर्म मोजण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये कोणत्या साहित्याचा किंवा उपकरणाचा वापर केला जातो, तर त्याचं नाव आहे होपचे उपकरण. त्याचे नाव आहे होपचे उपकरण. हे 9वी-10वीच्या पुस्तकात तुमच्या लक्षात आलं असेल. पाण्याचे असंगत आचरण हे समजलं तुम्हाला. तर पाणी याच्याशी निगडीत सर्व जे टॉपिक आहेत आरोग्य विभाग तांत्रिक डायरीत दिलेला आहे. आगामी पुस्तक लवकरच येईल. ओके, प्रत्येक वेळेस आपण अप टू डेट करत असतो. त्यानंतर रेणुसूत्र लक्षात ठेवायचे, त्यामध्ये असलेली अणूंची संख्या लक्षात ठेवायचे. ब्लिचिंग पावडर विषयी प्रश्न आलेले आहेत, जो पाण्याच्या संदर्भात आहे, त्याची टक्केवारी. त्यानंतर विहीर आणि ही मोजणं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, सर्व गोष्टी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता आहे? पित्ताशयात साठवलेला मूळ स्रोत कोणता आहे? आता हे लक्षात घ्या, मानवी शरीर हे याचा अभ्यास करणं हे ANM वाल्याला अनिवार्य आहे. ओके, तुम्ही मोमीन मॅडमचं पुस्तक वापरलं असेल, अर्थात डिप्लोमाला जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यावर तुमचं यश खूप चांगल्या पद्धतीने अवलंबून आहे. आणि सोबत आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, जगात जर्मनी, भारतात परभणी, तसंच महाराष्ट्रात कुठलीही डायरी असू द्या, त्यात सगळ्यात भारी म्हणजे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, विकास शिंदाळकर सर लिखित आरोग्य विभाग तांत्रिक डायरी. ओके, हे पुस्तकामध्ये तुम्हाला हे पाणी प्रकरण सविस्तर दिलेलं आहे. ते तर सांगितलं. मानवी शरीराचं पित्ताशय आलं, म्हणजे पित्ताशय कशा संदर्भात आलं? पचन संस्था याच्याशी निगडीत आलं. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम हे प्रकरण तुम्हाला अभ्यास करायचे, हे यावरून तुमच्या लक्षात येत असेल. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत जो असतो तो यकृत असतो. काय असतं? यकृत, लिव्हर. एका व्हिडिओमध्ये चुकून मी यकृतला किडनी म्हणलं होतं. किडनी म्हणजे मूत्रपिंड. ओके, लक्षात आलं. पित्ताशय, स्वादुपिंड, लहान आतडे ही सगळं पचन संस्थेचे भाग आहेत. परीक्षेत विचारलं जातं की ही आणि सगळे कुठे आहेत? उदर पोकळीमध्ये, पोटामध्ये. कुठे असतं अवयव, हे देखील परीक्षेत प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅशची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे मलेरिया कोणत्या ह्याच्यामुळं पसरतो असा म्हणलेला आहे. मलेरिया यावर खूप प्रश्न आणि खूप वेळा प्रश्न येत असतो, तर तो टॉपिक तुम्हाला प्रामुख्याने बघायचा आहे. मलेरिया हा कीटकजन्य आजार आहे. ओके, आता डास कोणत्या डासामुळे होत असतं, तर इथे एक शब्द राहिलेला आहे, एनाफिलीस. काय उच्चार करायचे? डास. ही जे आहे यामुळं ह्याचा आजार जो आहे तो पसरतो. आणि एनाफिलीस डास ही, आणि त्याच्यासाठी विशेष म्हणजे मादी घटक फिमेल जे आहे, फिमेल एनाफिलीस ही रिस्पॉन्सिबल आहे. एनाफिलीस जी आहे ती मलेरियासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, आजार पसरण्यासाठी. आणि मलेरियाचा ताप जो आहे, हा आजार प्लाझ्मोडियम ओके, प्लाझ्मोडियम या सूक्ष्म परजीवीमुळे होतो. लक्षात आलं. हे लक्षात आलं. पुन्हा चावणारी ढेकूण क्युलेक्स देखील ह्याच्यासाठी कारणीभूत आहे. कशासाठी? हत्ती रोगासाठी. ओके, हत्ती रोग. हे प्रश्न समजलं. मलेरिया जेवढे कीटकजन्य आजार आहेत त्यामध्ये कीटकजन्य जर म्हणलं तर डेंग्यू आहे. आता कीटकजन्यमध्ये बी विषाणूपासून होणारे, डासापासून होणारे डेंग्यू आहे, बरोबर. त्यानंतर मलेरिया, आता तो तर करायचाच आहे आपल्याला. त्यानंतर हत्ती रोग आहे, कीटकजन्य जे जे आजार आहेत ते तुम्हाला सांगतो, ज्यावर परीक्षेत प्रश्न येतात. त्यानंतर झिका आहे, स्वाईन फ्लू आहे. ओके, बर्ड फ्लू आहे, म्हणजे कीटकजन्य नाही परंतु आजार एक सांगतोय. बर्ड फ्लू आहे, प्राणीजन्य हा आजार आहे. ओके, हे असे सर्व आजार तुम्हाला परीक्षेसाठी करायचे आहेत. पुढे प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरण याच्याशी निगडीत आहे. आणि हे प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे, त्यामुळे चुकलं नाही पाहिजे. एखादी योजना कशाच्या संदर्भात आहे असा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे तुम्हाला
अशा प्रकारे लक्षात ठेवावं लागते. केंद्रीय योजना आहे ही आणि याची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये होत असते. लसीकरण यामार्फत जे विविध आजार आहेत ते लसीकरणाच्या मार्फत टाळता आले पाहिजे, हा उद्देश मिशन इंद्रधनुष्यचा आहे. पुढे आहे महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयात जे आहे शालेय परिसरापासून किती अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केलेला आहे. तर याचं उत्तर आहे 100 मीटर. आणि हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीटेड आहे. तुम्ही वेगवेगळे ज्यावेळेस आरोग्य प्रश्न संच येईल विजयपथ पब्लिकेशनचा, त्यावेळेस आता थोड्या दिवसात येईल, 4-5 दिवसात येईल किंवा 8 दिवसात येईल, आरोग्य प्रश्न संच येईल. त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना पूर्ण जे आहेत, भलेही MPW पुरुष असू द्या, त्याचे देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे, वाचायचे आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होऊन जाईल आणि तुम्ही नुसती 2 पुस्तकामार्फत जी आहे ती नोकरी लागायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. कारण मेरिट जे आहे ते कमी लागतं, परंतु सार्वजनिक आरोग्याला मेरिट जी आहे ती जास्त लागणार. तुम्ही फक्त 160चं टार्गेट ठेवून चला, अभ्यास करा. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे आहे तांत्रिक ते 80 प्रश्नाचं आहे, म्हणजे 160 मार्काचं आहे आणि तांत्रिक तुमचं सोपं असतं. ओके. पुढे आहे जन्मल्यानंतर बाळ तात्काळ रडाव्यास लागते, त्या परिस्थितीत बाळाची नाळ प्रसूतीनंतर कधी कापली पाहिजे, असा हा प्रश्न आपल्याला आहे. त्याला प्लासेंटा वगैरे म्हणतात. नाळेची स्पंदने थांबल्यावर जे आहे ते थांबलं पाहिजे. बालविकास आणि प्रजनन संस्था हे जे अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला प्रॉपरली करायचा आहे. त्यानंतर डिलिव्हरीच्या वेळेस जी कॉम्प्लिकेटेड गोष्टी राहतात त्याच्याशी निगडीत तुम्ही जे अभ्यास केलेला आहे त्याचं पुन्हा एकदा रिव्हिजन मारा. डिप्लोमाचा जर अभ्यास केलेला असेल तुमच्याजवळ तरी. ओके. पुढे आहे प्रसूतीनंतर प्लासेंटा कोणत्या रंगाच्या पिशवीत टाकलं जातं. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे प्रकरण तुम्हाला आरोग्य विभाग तांत्रिक डायरीत दिलेलं आहे. मानवीय अवयव कोठे कोणत्या रंगाच्या पिशवीमध्ये टाकलं जातं हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. म्हणजेच तुम्हाला जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे प्रकरण आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. ओके. लाल, पिवळी, पांढरी, निळी कोणत्या पिशवीमध्ये कोणता कचरा टाकला जातो हे समजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला प्रश्न देत असताना अप्लाइड दिलं जातं की अमुक कचरा हा कोणत्या रंगाच्या पिशवीत टाकला पाहिजे असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये असतो. पुढचा प्रश्न आहे कॉपर टी 375 ने किती कालावधीची संतती नियम केली जाऊ शकते. तर 5 वर्षापर्यंत जे आहे ती संतती नियमन केलं जातं. बघा, राष्ट्रीय कुटुंब नियोजन हा जो टॉपिक आहे तो परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. याचे सर्व प्रश्न ANM मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये उपलब्ध होऊन जातील. आणि पुढे चालून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशाच प्रकारे एखाद्या टॉपिकवर 10 प्रश्न 20 प्रश्न होत असतील तर विथ एक्सप्लेनेशन ॲड करायचे आहेत. हे प्लॅन तुम्हाला शिकवत असतानाच मी सांगून देतो. तशा प्रकारचं नियोजन उद्यापासूनच चालू होऊन जाईल. ओके. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952 साली सुरू झाला असून भारत हा असा एक अधिकृतरित्या ही योजना राबवणारा पहिला देश आहे अधिकृतरित्या. ओके. तर असं त्यानंतर महिलांचं जे असते ट्युबोक्टॉमी म्हणतात, शस्त्रक्रिया करतात कुटुंब नियोजन, त्याचं ट्युबोक्टॉमी म्हणतात. राष्ट्रीय कुटुंब नियोजनावर आपण PYQ विथ थेरी चांगल्या पद्धतीनं आपण घेऊया. परीक्षेचा अभ्यास तुमचा चालू असेल करा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किशोरवयीन किंवा कमी वयात गर्भधारणा झाल्यास खालीलपैकी काय होऊ शकते. तर काय होत असतं ही सगळ्या गोष्टी इफेक्ट जे आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं, ती प्रोबॅबिलिटी आहे. अपुऱ्या दिवसाचे बाळ असतं, उपजत मृत्यू होऊ शकतो, गर्भपात देखील व्हायचे चान्सेस असतात. ओके. यापैकी सर्व भारतामध्ये सध्या विवाहाचं वय जे आहे ते 21 वर्षे हे मुलांचं आहे. ओके. मुलांचे आणि मुलींचं जे आहे 18 वर्षे आहे. ओके. मुलींचे शासनानं एक मुलींचं वय देखील विवाहाचं 21 वर्षे करण्याचा विचाराधीन केलेला आहे, परंतु त्याची अजून जे आहे अंमलबजावणी झालेली नाही हे एक लक्षात ठेवा. ओके. राष्ट्रीय कुटुंब नियोजनचाच एक भाग धरा तुम्ही किंवा एक करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न देखील जर विचारला तर हा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11 आहे कुटुंब नियोजनाच्या कोणत्या साधनाने एड्स आजार टाळला जातो. बघा, निरोध अर्थात कॉन्डोमचा जर वापर केला, ओके, लैंगिक संबंध ठेवत असताना, तर एड्स हा टाळला जात असतो. ओके. एड्सची कारणे काय आहेत. इंजेक्शन म्हणजे बाधित असलेल्या व्यक्तीचं इंजेक्शन आपल्याला दिलं गेलं किंवा एखाद्या व्यक्तीला दिलं गेलं तर होत असतं. त्यानंतर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे
आणि एड्सवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. हे तांबी आहे, मालाडी गोळा आणि मालायन गोळा. हे मालाडी गोळा कुटुंब नियोजनाच्या तात्पुरते आणि कायमस्वरूपी असे दोन प्रकार जे आहेत ते प्रकार पडत असतात कुटुंब नियोजनामध्ये. तात्पुरत्या ह्याच्यामध्ये जे आहेत कुटुंब नियोजनाचे तात्पुरते जे उपाय आहेत, आता कुटुंब नियोजन चालेल त्यामध्ये निरोधचा वापर, मालाडी गोळी, तांबी, ओके, कॉपर टी बसवणे असे. आणि कायमस्वरूपीच्या ह्याच्यामध्ये परमनंट जे उपचार आहेत त्यामध्ये जर विचार केला तर पुरुष नसबंदी आणि स्त्रियाचं नसबंदी हे दोन आहेत कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाचे प्रकार आहेत. म्हणजे एकदा केल्यानंतर तिथं हे होत नाही. परंतु एड्स जर टाळायचा असेल तर लैंगिक संबंध ठेवत असताना तर निरोध वापरला गेला पाहिजे असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. परंतु अशा निष्काळजीपणामुळेच एड्सचा आजार जो आहे तो पसरत असतो. सर्वप्रथम अमेरिका या देशात अमेरिकेचा एक अभिनेता जो आहे तो आढळला. अमेरिका हा या देशामध्ये सर्वप्रथम जो एड्सचा रुग्ण आढळला. त्यानंतर भारतामध्ये चेन्नई येथे वैश्य व्यवसाय करत असताना एक महिला, त्यानंतर महाराष्ट्रात विचार केला तर मुंबई या ठिकाणी एड्सचे रुग्ण आढळले. अशा प्रकारचं एड्स जो आहे त्यावर प्रश्न आलेले आहेत, कुठे आढळला काय नाही. पुढचे प्रश्न आहेत काही, तर बघा आपण इन्सुलिनच्या अभावामुळे कोणता आजार होत असतो. इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा आजार होत असतो, शुगर ज्याला आपण म्हटलं जातं शुगर. ओके, इन्सुलिनच्या अभावामुळे आता असंसर्गजन्य आजार जेवढे आहेत तेवढे सर्व अभ्यास तुम्हाला करायचे आहेत. ओके, आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये तर दिलेला आहे थेरी पूर्ण, थेरी प्लस PYQ दिलेला आहे, थेरी प्लस PYQ प्लस MCQ अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ॲड केलेल्या प्रकरणानंतर सोबत तुम्हाला वन लायनर देखील प्रश्न उपलब्ध होऊन जातील. ओके, मेंटरशिप प्रोग्राममध्ये तर ऑलरेडी टेस्ट अपलोड केलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. गरोदरपणात मातेची किमान किती वेळा तपासणी ही झाली पाहिजे, तर 4 वेळा तपासणी ही झाली पाहिजे. पुढे पूर्ण गरोदरपणात वजनात साधारणतः किती होते, वाढ होते असा प्रश्न पाहिजे. वाढ होते, वजनात साधारणतः किती वाढ व्हायला अपेक्षित आहे किंवा होते, तर साधारणपणे 11 किलो. आता त्यावेळेस आन्सर कीमध्ये हे दिलेलं आहे. ओके, पुढे आहे गरोदरपणात मातेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 9 ग्रॅम असेल तर त्या मातेस गरोदरपणात किती लोहयुक्त गोळ्या दिल्या गेल्या पाहिजेत, तर 360 जे आहे ते लोहयुक्त गोळ्या दिल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जन्मल्यानंतर बाळ रडत नसल्यास, हे चुकलेलं आहे इथं, सक्शन. ओके, हे असं का पाहिजे, सक्शन जे आहे करताना कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. प्रथम तोंडातून आणि नंतर नाकातून करणं आवश्यक आहे. ओके, याचं उत्तर पाहिलं तुम्ही, प्रथम तोंडातून नंतर नाकातून. आता जनरली तुम्ही वाचलं असेल यम म्हणजे माउथ आणि यन म्हणजे नोज. ओके, तर तुमच्या म्हणजे टीचिंग करत असताना वगैरे सरांनी तुम्हाला शब्द उल्लेख केला असेल कदाचित, यम बिफोर यन. ओके, सक्शन करत असताना. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे योग्य पद्धतीने हात धुण्यासाठी 6 पायऱ्या स्टेप्स पूर्ण करण्यासाठी किती वेळ आवश्यक असतो, तर 120 सेकंद अर्थात 2 मिनिट आवश्यक असतं. पुढचा प्रश्न आहे ब्लिचिंग द्रावण करण्यासाठी 1 लिटर पाण्यात किती ग्रॅम ब्लिचिंगचा पावडरचा जे आहे ते वापर करावा लागतो, असा वापर आहे असा प्रश्न आहे. तर बघा याचं उत्तर 15 ग्रॅम आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे गरोदरपणात 24 आठवड्यात गर्भाशयाची उंची हे किती वाढतं, म्हणजे गर्भाशयाची उंची असते नाभीच्या पातळीत. या दरम्यान काय होतं, गरोदरपणात बाळाच्या वाढीनुसार गर्भाशयाची जी उंची आहे ती वर सरकत असते. ओके, लक्षात आलं का? चला पुढे प्रश्न क्रमांक 20. स्वाभाविक प्रसूतीत बाळंतपणाची आलेख भरण्याची सुरुवात केव्हा करावी. ओके, तर ग्रेव्हीचे तोंड 4 सेंटीमीटर उघडल्यास त्यावेळेस करणं हे सायंटिफिक दृष्ट्या योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. एक्लम्सिया मध्ये मातेस खालीलपैकी कोणते इंजेक्शन स्नायूत देऊन संदर्भित करावे, असा हा तो प्रश्न आहे. याचं उत्तर आहे
इंजेक्शन मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, प्रसूतीच्या 3ऱ्या टप्प्याचा सक्रिय व्यवस्थापनात खालील बाबींचा समावेश करणं आवश्यक आहे. तर इंजेक्शन, ऑक्सिटोसिनचा स्नायूत वापर, नाळेला नियंत्रित जे त्राण, पोटावरून गर्भाशयाची मसाज आणि वरीलपैकी सर्व. तर आपलं जे उत्तर आहे ते सर्व आहे. आत्तापर्यंत जे तुम्ही प्रश्न पाहिलं त्यावरून तुमच्या लक्षात येईल की गर्भधारणा याच्याशी निगडीत प्रश्न तुम्हाला खूप येणार आहेत आणि यापूर्वी आलेले आहेत, पुढे येतील, यात काही शंका नाही. कारण उपकेंद्रावर ज्यावेळेस तुम्ही आरोग्य सेविका म्हणून काम करता त्यावेळेस सर्वात कॉम्प्लिकेटेड जो आहे तो म्हणजे एकदम म्हणजे खूप काळजी घ्यावं लागतं ते म्हणजे गरोदर मातेचं. ओके, गरोदर माता आणि बाळ आणि कुपोषणासंदर्भात तुम्हाला खूप काम करावं लागतं. म्हणून हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीनं परीक्षेसाठी करा. परंतु व्यावहारिकदृष्ट्या ज्यावेळेस नोकरी लागणार आहे किंवा प्रायव्हेटमध्ये नोकरी करणार आहे त्यावेळेस कंत्राटीमध्ये काम करणार आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला ह्याचं करावंच लागेल. अभ्यास प्लस प्रॅक्टिकल याचा सहसंबंध ठेवून योग्य तो अभ्यास करा. पुढे आहे, खालीलपैकी कोणते संप्रेरक रजपिंडात स्त्रीबीज वाढीसाठी आवश्यक आहे? स्त्रीबीज वाढीसाठी आवश्यक काय, तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे खूप गरजेचं आहे. पुढे स्तनपानाची योग्य पद्धत कोणती, तर अनुवटी स्तनाला चिकटलेली, तोंड पूर्णपणे उघडलेले, खालचा ओठ बाहेरच्या बाजूने दुमडलेला, स्तनाग्रभोवतीचे भाग बाळाच्या तोंडाच्या खालच्या बाजूपेक्षा वरच्या बाजूला अधिक दृश्यमान, ही जी पद्धत आहे स्तनपानाची ही सर्वात योग्य पद्धत आहे. पुढे निव्वळ स्तनपान जे आहे ते किती कालावधीपर्यंत केलं पाहिजे, तर त्याचं उत्तर आहे 6 महिने. निव्वळ स्तनपान एक्सक्लुझिव्ह ब्रेक फिडिंग जे आहे ते महत्त्वाचं आहे. कोलेस्ट्रॉल जे असतं ते आईच्या दुधामध्ये असतं, ही यावर देखील परीक्षेत प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, कांगारू मदत केअर, कांगारू देखभाल घ्यावायची असल्यास कमीत कमी किती वेळेत करावी लागते, असा तो प्रश्न आहे. तो 60 मिनिटात करावी लागते. त्यानंतर प्रश्न ठेवू आपण 2, जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? बघा, विटॅमिन, पोषण जो टॉपिक आहे तो तुम्हाला खनिज द्रव्य असो, क्षार असो, ऊर्जा निर्मिती करणारे साधन म्हणजे प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे तुम्हाला अभ्यास करायचे आहे. आणि विटॅमिन जे आहे, स्निग्ध पदार्थ, विटॅमिन व्यवस्थितरित्या करायचे. ओके, तुम्हाला एक सांगतो, प्रथिने आणि कर्बोदके यांच्यापासून 1 ग्रॅम प्रथिने 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरी जी आहे ती ऊर्जा मिळत असते. आणि फॅट्स म्हणजेच अर्थात स्निग्ध पदार्थ याच्या 1 ग्रॅमपासून 9 कॅलरी हे ऊर्जा मिळत असते. विटॅमिनच्या बाबतीत विचार केला तर वैज्ञानिक नाव, त्याच्यामुळे कमतरतेमुळे होणारे आजार आणि अधिक्यामुळे होणारे आजार हे लक्षात ठेवायचे आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या अन्न घटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते, तर आयोडीनयुक्त मिठामुळेच होत असतं. ही साधा प्रश्न आहे, पर्याय पाहून उत्तर आलं असतं. पुढे अप्लाइड प्रश्न आहे, स्वातीच्या शेवटच्या मासिक पाळीचा दिनांक 15 नोव्हेंबर 2020 असल्यास तिच्या प्रसूतीचा अपेक्षित दिनांक कोणता असेल, तर त्याचं उत्तर आहे 22 ऑगस्ट 2021. अप्लाइड प्रश्न आहे. पुढे आहे, नवजात बालकात हायपोथर्मिया टाळण्यासाठी प्रसूती कक्षात वॉर्मर कधी सुरू करावं, असा तो प्रश्न आहे. प्रसूतीच्या अर्धा तास अगोदर ही प्रक्रिया करावं किंवा हायपोथर्मिया टाळण्यासाठी प्रसूती कक्षात वॉर्मर सुरू करणं हे अर्धा तास अगोदर करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, गोवरची लस शरीराच्या कोणत्या भागात ही दिली जाते, तर उजव्या दंडात त्वचेखाली दिली जाते. लस कुठे दिली जाते यावर देखील परीक्षेत प्रश्न आहे. पुढे आहे, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या रोटा व्हायरस प्रतिबंध लसची मात्रा जी आहे ती किती दिली जाते, तर 2.5 मिलीलिटर दिली जातं. पोलिओच्या संदर्भात विचारलं तर 2 बूंद जिंदगी के, त्यामुळे 2 थेंब दिलं जातं हे लक्षात ठेवा. भारतामध्ये तोंडी जी लस दिली जाते त्याचा वापर लस केला जातो हे लक्षात ठेवा. पुढे 18 महिन्याच्या बालकास जीवनसत्व अ ची किती मात्रा देणं आवश्यक आहे, तर 2 लक्ष इंटरनॅशनल युनिट्स ही देणं आवश्यक आहे. पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपकेंद्र स्तरावरील निधीच्या वापरासाठीचे बँकेतील खाते आरोग्य सेविका व संयुक्त नावे यांच्या असते. कोणाच्या, अर्थात गावचा प्रमुख जो असतो सरपंच यांच्या नावे असतो. त्यानंतर जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो, 21 जून. सर्व आरोग्याशी निगडीत जे दिनविशेष सर्व पाठ करायचे आहेत. याचे सर्व जे आहेत MCQ आपल्या अंगणवाडी ANMचे जे मेंटरशिप प्रोग्राम आहे त्यामध्ये केलं जाईल. सुरुवातीची फी 149 आहे, लक्षात घ्या. हा व्हिडिओ देखील त्यामध्ये आहे, जर यूट्यूबवर अपलोड केला तर यूट्यूबच्या विद्यार्थ्यांना. ओके,
पुढे आहे 36वा आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस. हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण याच्याशीच निगडीत तुमचं काम आहे, शिक्षण त्याच्याशीच निगडीत झालेलं आहे. तर ते आहे 12 मे. पुढे आहे शासकीय योजनेवर आधारित तो प्रश्न आहे बघा. 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे? तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची झालेली आहे. हे सर्व इतर जी योजना आहेत यावर देखील परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. पुढे आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा कधी साजरा केला जातो? तर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत केला जातो. आरोग्य दिनविशेष हे जे महत्त्वाचं आहे, तो स्टॅटिक जी काय चुकला नाही पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ते आरोग्य विभाग तांत्रिक डायरीत दिलेलं आहे. मेंटरशिप प्रोग्राममध्ये टेस्ट स्वरूपात सगळं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी, छाया गर्भनिरोधक गोळ्यांच्या पाकिटात किती गोळ्या असतात? तर एकूण 8 गोळ्या असतात आणि ही कुटुंब नियोजनाचं हे तात्पुरतं साधन आहे. पुढे छाया गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची पद्धत, तर पहिल्या 3 महिन्यात आठवड्यातून 2 वेळा व त्यानंतर आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने ती घ्यावी लागते. आता शेवटचे 2, 3, 4, 5 प्रश्न आहेत ते करून घेऊ आपण. पुढे इंजेक्शन अंतरा, जे इंजेक्शन दिलं संतती नियमनासाठी त्याला काय म्हटलं जातं? असा एखाद्या परीक्षेत प्रश्न होता, तो म्हणजे अंतरा. इंजेक्शन अंतरा संतती नियमनासाठी दर किती महिन्यातून जे ते दिलं जातं, महिन्यातून एकदाच घेतलं पाहिजे, तर ते 3 महिन्यातून. पुढे वापरलेल्या इंजेक्शनची सुई आरोग्य सेविकेच्या हाताच्या बोटात टोचली गेल्यास कोणती कृती करू नये? असा ह्यावर प्रश्न आहे, तो अप्लाइड आहे. बोट दाबून रक्त आणि स्त्राव काढण्याचा प्रयत्न हे करू नये. लगेच बघा, जे चांगल्या गोष्टी आहेत किंवा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते कोणते आहेत? हात वाहत्या नळाखाली साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत. घाबरून न जाता वैद्यकीय अधिकाऱ्यांची सूचना द्यावी. स्वतःची तपासणी करून वैद्यकीय सल्ल्याने 72 तासाच्या आत काय करायचे? तपासणी करायची आहे. पुढे 43वा क्रमांक जे आहे, अभ्रक म्हणजे काय? म्हणजे बाळा जे आहे अभ्रक म्हणजे काय? 1 वर्षाखालील बालक जे आहे त्याला अभ्रक म्हटलं जातं. बालविकास यामध्ये जी आहे ती डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. कोविड-19 हा आजार कशामार्फत पसरतो? हे 2021ला लॉकडाऊन लागलं होतं, त्यावेळेस परीक्षा झाली होती, त्यामुळे हा आरोग्य करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न किंवा आता तो अभ्यासक्रमाचा भाग झाला आहे. त्याचा कोविड-19 हा विषाणूजन्य आजार आहे. ओके, तर त्याचा प्रसार जो आहे तो प्रत्यक्ष संपर्काने पसरतो. त्यानंतर कोविड-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? म्हणजे शब्द काय वापरला आहे? विश्वव्यापी आजार असं त्याला त्यावेळेस म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण जगात जे आहे ते लॉकडाऊन लागलेलं होतं. ओके, लॉकडाऊन लक्षात आलं असेल. याच वेळेस अलगीकरण, विलगीकरण ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि त्याचं डेफिनेशन जे आहे ते आपल्याला समजलेलं आहे, ते लक्षात ठेवायचे आहे. ओके, पुढे स्त्रीबीज व पुरुष बीजाचा संयोग कोठे होत असतो? अर्थात गर्भाशय नलिकेत याचा जो आहे तो संयोग होत असतो. अशा प्रकारे ANMच्या ज्या प्रश्न आहेत ते सर्व आपण PYQ जे आहेत ते पाहिलेलं आहे आणि अभ्यास काय करायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जो आहे अभ्यासक्रमाला अनुसरून कंटेंट मिळणार आहे. जर समजा काही गोष्टी नसतील तर आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आणि यूट्यूब चॅनलवरती किंवा कोर्समध्ये सगळं व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.